नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज जिल्हा न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे। पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असेल तरी तुम्ही ते अर्ज करू शकता। तर काय आहे डिटेल माहिती हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध नवीन पदाकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची आणि उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे। जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे। जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीचा व्हिडिओ पूर्ण बघावा। भरतीचा विभाग आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। भरतीची श्रेणी आहे स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे। पदाचे नाव पुढे सांगितलेलेच आहे आणि पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि तुम्हाला वयोमर्यादा इथं कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 38 वर्ष आहे। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे। भरतीचा प्रकार हा परमनंट आहे। परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। पदाचे नाव आहे पुस्तक बांधणीकार। पुस्तक बांधणीकार हे पदाचे नाव आहे आणि व्यावसायिक पात्रता माध्यमिक शालांत SSC परीक्षा उत्तीर्ण असले तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता। तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून पुस्तक बांधणीबाबतचा कोर्स उत्तीर्ण असलेला पाहिजे आणि उमेदवारांना पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे। एकूण 2 पदे इथे भरली जाणार आहेत। जॉब लोकेशन लातूर आहे, नोकरीचे ठिकाण लातूर आहे आणि अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय लातूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा। प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून फक्त 2 वर्षाच्या कालावधीत पर्यंतच वैध राहील आणि ओळखपत्र असल्याशिवाय मूल्यमापन परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी दिली जाणार नाही। म्हणजे तुमच्याकडे तुमचं ओळखपत्र असलेच पाहिजे। कोणत्याही ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यापैकी एक ID प्रूफ कोणत्याही परिस्थितीत प्रक्षेपणाद्वारे म्हणजेच बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही। तुम्हाला ते पोस्टानेच पाठवावं लागेल। उमेदवाराने त्याचे किंवा तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे फोटो, रंगीत छायाचित्र म्हणजे फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की स्वाक्षरीची सुरुवात छायाचित्रावर म्हणजे फोटोवर करून तिचा काही भाग छायाचित्राबाहेर येईल। म्हणजे अर्धी तुमच्या फोटोवर साईन पाहिजे आणि अर्धी बाहेर। विहित नमुन्यात नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेला तसेच लिफाफ्यावर पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज असे नमूद न केल्यास तो अर्ज अपात्र ठरविण्यात येईल। पुस्तक बांधणीकार पदासाठी उमेदवारांची 20 गुणांची पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि पुस्तक बांधणी कामाचे मूल्यमापन परीक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल। उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर राहावे लागेल। वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे। उमेदवारांची निवड वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे। उमेदवारीची निवड ही पुस्तक बांधणीकार पदाच्या मूल्यमापन परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेनुसार केली जाईल। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे। आज किती तारीख आहे? 19 तारीख आहे। 5-6 दिवस आहेत तुम्हाला आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे, सर्वांनी नोट करून घ्या, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे। फक्त 10वी पास उमेदवारांसाठी खूप गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे। त्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता।
चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ येत राहतात, त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जातात. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.